व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे शाळा बंद पडल्या तर। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। शाळा बंद पडल्या तर काय मज्जा येईल। अभ्यासाची कटकट कायमची बंद होईल। सकाळी उठून अभ्यास, दुपारी शाळेत अभ्यास, रात्री झोपण्यापूर्वी अभ्यास। आमचं आयुष्य म्हणजे नुसता अभ्यास झाला आहे। सकाळी 5 वाजेपासूनच आईची कटकट सुरू होते। जुलैच्या उबदार गरमीत मी मस्त झोपलेला असतो। मी विमानातून विहार करत आहे किंवा वाघाला दगड मारून पळवून लावला आहे, अशी सुंदर स्वप्न त्यावेळी मी पाहत असतो। तोच आई मोठ्या प्रेमाने मला उठवते आणि म्हणते, बाळ उठ, 5 वाजून गेलेत, तुला अभ्यास करायचा आहे ना। पहाटेचा अभ्यास चांगला लक्षात राहतो। उठ उठ ना। माझ्या इतकं जीवावर येतं की मी इकडची कूस तिकडे बदलून पुन्हा झोपी जातो। पाच मिनिटांनी परत आईचा आवाज कानावर येतो। यावेळी तिच्या आवाजातला प्रेमळपणा पार नाहीसा झालेला असतो। सेनापतीनं सैनिकाला करड्या आवाजात हुकूम द्यावा तशी ती माझ्यावर ओरडते, बाळ्या उठतोस की नाही की पाठीत धपाटा घालू। बाळ्या उठतोस की नाही की पाठीत धपाटा घालून उठवू। आईची माया देखील या अभ्यासापायी कोरडी होऊन जाते। त्यावेळी वाटतं की शाळाच बंद पडावी। 6 वाजता अभ्यासाला बसतो, मन लागत नाही। खेळायला जावंसं वाटतं, पुस्तकं उगीचच इकडची तिकडे करतो। मग एखादं चित्रच काढत बसतो। स्वातीचं बारीक लक्ष असतं, काय करतो आहेस रे, हा अभ्यास आहे, थांब बाबांना सांगते, अशी ती धाक घालते। मग आमचे बाबा जमदग्नीचे अवतार होऊन माझ्या पुढे अवतरतात। मला नेमकं नको त्या विषयाचं म्हणजेच इंग्रजीचं किंवा गणिताचं पुस्तक काढायला सांगतात। वर्गात अभ्यासक्रम किती झाला ते विचारतात। मग इंग्रजी शब्दाचं स्पेलिंग विचारतात किंवा एखादं गणित सोडवायला सांगतात। नेमकं ते गणित मला येत नाही। मग माझा कान पिळला जातो। त्यामुळे जिथं चुकू नये तिथे मी चुकत जातो। माझ्या चुका जसजशा वाढतात तसतशा माझ्या गालावरच्या थापडाही वाढतात। शाळाच नसती तर किती मजेत राहिलो असतो। मी शाळेत गेल्यावर गुरुजी नावाची भीती माझ्या पुढे उभी राहते। पण तिथे एक बरे असते की माझ्याप्रमाणे इतर बरीच मुले सारखीच दुःखी असतात। काही मुलं सोडून आम्ही सारे बाकावर उभे राहतो। कधी कधी ओनवे होऊन पायाचा अंगठा धरण्याची शिक्षा आम्हाला मिळते। हा सारा शाळेचा प्रताप। शाळा सुटल्यावर शाळा सुटल्यावर कधी आम्ही खेळायला जातो, कधी फिरायला जातो, पण तिथंही घरी लवकर गेलं पाहिजे हा धाक असतोच। घरी लवकर जाऊन काय करायचं तर अभ्यास। घरची जेवणं होतात, टीव्ही सुरू होतो। टीव्ही पाहण्यात मला खूप मज्जा वाटते, पण एकाएकी बाबा टीव्ही बंद करतात। हां चल काढ पुस्तक। शाळा नसती तर जीवनातला हा वैतागच संपला असता। पण एक खरं आहे, आमचे बाबा शिकले आहेत, त्यांना खूप पैसे मिळतात। लोक त्यांना नमस्कार करतात। कोणी कोणी तर त्यांच्याही पेक्षा जास्त शिकले आहे म्हणतात। त्यांच्याकडे मोटार गाड्या आहेत। जे शिकले नाहीत ते कुणी शेतमजूर आहेत, कुणी रिक्षा चालवतात, कुणी माती विटा उचलण्याची कामे करतात। त्यांना आमच्यासारखं अन्न काय, पण 2 वेळची भाकरही मिळत नाही। आमचं जीवन मानाचं तर त्यांचं लाचारीचं आहे। शाळा नसत्या तर आमचंही आयुष्य असंच उद्ध्वस्त झालं असतं। धन्यवाद।
विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.